अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने आज दिनांक 21 डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या प्रक्रियेला इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 155 इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर जिल्हा निरीक्षक व पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर तसेच शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या। महानगरपालिकेतील प्रत्येक प्रभागातील राजकीय परिस्थिती, उमेदवारांची सामाजिक पकड, कार्यक्षमता आणि संघटनात्मक ताकद यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी माध्यमांशी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितले की महानगरपालिका निवडणूक ही निर्णायक ठरणार असून येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचे स्पष्ट चित्र समोर येईल। सर्व घटक पक्षामध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून सक्षम उमेदवार देण्यावर आमचा भर आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार निवड प्रक्रियेला गती दिल्याने शहराच्या राजकारणात चांगलीच हालचाल निर्माण झाली असून आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। 150हून अधिक उमेदवारांनी अर्ज त्या ठिकाणी आम्हाला दिलेला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मुलाखती घेण्यात आल्या। या मुलाखती साठी प्रामुख्याने आमचे पक्षाचे जे जिल्ह्याचे निरीक्षक आहेत, माननीय पुण्याचे माजी महापौर अंकुश अण्णा काकडे, त्याचप्रकारे या नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंके साहेब, आदरणीय दादाभाऊ असतील आणि पक्षाचे वरिष्ठ पातळीचे सगळेच पदाधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झाला। जवळजवळ 155 अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि याच्यामध्ये ह्या मुलाखती संपन्न झाल्या आणि लवकरच आता अवघ्या काही दिवसावर ही महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि निश्चित प्रकारे याच्या माध्यमातून अतिशय एकदम सुशिक्षित, साधे आणि त्याच प्रकारे ह्या सगळ्या नगर शहरामध्ये हे जे गुंडशाहीचे जे वातावरण आहे, खऱ्या अर्थाने एक विकास भासवला जातो, परंतु तो विकास उपनगरमध्ये असेल, केडगावमध्ये असेल, मध्य शहरामध्ये असेल, हे झालेलं आपण बघितलेलं नाही। याच्यामधून आज खड्ड्यांमधून प्रत्येक नागरिकाला जावं लागतंय। तुम्ही सावेडी उपनगरच्या नागरिकांना विचारलं पाहिजे। एक ठराविक भाग असा दाखवला जातो, दर्शवला जातो की इथं खूप मोठ्या प्रमाणात विकास झालाय, परंतु सगळ्याच प्रभागात तो विकास काय झालेला नाही। आज मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या विरोधात आमचे उमेदवार लढणार आहेत। खऱ्या अर्थाने या महानगरपालिकेमध्ये अनेक असे अधिकारी आहेत जे निलंबित झाले भ्रष्टाचारामुळे, परंतु यांच्या भ्रष्टाचारामागं हे मलाई खाणारे कोण होते, तर हे निश्चित प्रकारे हे जनता निश्चित प्रकारे याच्या माध्यमातून आमच्या उमेदवारांना ही साथ मिळत आहेत। एक चांगल्या पद्धतीने या सगळ्याच उमेदवारांची ताकद आमच्या आघाडीची दिसून येणार आहे आणि याच्या माध्यमातून आता लवकरच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ। आज राज्यात नगर परिषद नगरपालिकेचा जो निकाल लागला आहे, निकाल पाहता शरद पवार जे काँग्रेस पक्ष आहे एकदम पाठीमागे दिसते त्यांचे साथच नाही। याच्यामध्ये असं आहे, आता सगळीकडूनच आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये कशा प्रकारे आरोप प्रत्यारोप होत आहेत। आज सगळ्यात मोठं उदाहरण जर घ्यायचं तर ते देश पातळीवर जो महत्त्वाचा मुद्दा जो गाजलेला आहे, तो त्याच्यामध्ये एल्फिस्टन ज्या फाईल्स आहेत त्याच्यामध्ये जर मोठे मोठे महायुतीतले भाजपमधले खासदार काही दोषी पकडले जातात, अशामध्ये त्या फाईल्सच्या माध्यमातून हे आरोप केले जातात आहेत। महायुती सरकारमधलेच माणिकराव कोकाटे असतील, यांचे या ठिकाणी हे मंत्री यांना राजीनामा द्यावा लागला, यांच्यावर कारवाई होण्यात आली। ठीक आहे, एकीकडं ही जी दंडेलशाही आहे, एकीकडं पैशाचा भडीमार, याच्या माध्यमातून ही लोकशाहीच्या निवडणुका होत नाहीयेत। त्याच्यामुळे आज जरी त्यांना विजय मिळालेला आहे, परंतु ज्या पारदर्शक निवडणुकांची भाषा भारतीय जनता पार्टी असेल, एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवार गटाची राष्ट्रवादी असेल, ह्या ज्या पारदर्शकपणे आम्ही कारभार करतो, हा पारदर्शक नव्हे। याच्यामध्ये निवडणूक यंत्रणा असेल, पोलीस प्रशासन असेल, आत्ताच तुम्हाला खासदार साहेबांनी देखील आमच्या लंके साहेबांनी सांगितलं, काही ठिकाणी रिव्हॉल्वर काढण्यात आल्या। अशा ठिकाणी काही ठिकाणी तर आम्ही बघितलं, एक कुठल्या तरी पक्षाचा महायुतीतला एक कार्यकर्ता त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन पळून घेऊन जातोय, त्याच्यामध्ये फक्त त्याचा आय कार्ड ते पण आपण बघितलं, त्याचा आय कार्ड असलेलं पण ते आय कार्ड तो अधिकृत नव्हतं। अशा बऱ्याचशा गोष्टींनी यांनी जरी विजय मिळवलेला, तो लोकशाहीचा विजय नाहीये। कोणत्या प्रभागामध्ये जास्त उमेदवारांनी आता असं सगळीकडूनच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे
आज जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असेल, त्याचप्रकारे काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना उभाटा पक्ष असेल आणि आमचे घटक पक्ष जे मित्रपक्ष आमच्या बरोबर वेळोवेळी राहिले, या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आम्ही जर बघितलं तर सगळ्यांच्या मुलाखती झालेल्या होत्या. आज आमच्या मुलाखतीमध्ये निश्चित प्रकारे ही गोष्ट जाणवली. लोकसभेमध्ये खासदार निलेश लंकेच्या बरोबरीला या दक्षिणेमध्ये हा अहिल्यानगर शहर मतदारसंघ देखील होतं. यांचं देखील बरेचसे कार्यकर्त्यांचा एक मोठा संच आहे आणि निश्चित प्रकारे कुठं ना कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील आज एक पसंती आहे. आम्ही प्रत्येक प्रभागांमध्ये आमच्याकडं तुल्यबळ असे उमेदवार मिळालेले आहेत, जे उमेदवार चांगली लढाई करू शकतात, जे कुठल्याही धमकीला किंवा दडपणाला बळी पडणारे नाही, असे प्रकारचे उमेदवार आज इथं आले होते. एक मोठा उत्साह होता, आनंद होता आणि ह्या मुळात ह्याच्या विळख्यात हे शहर आहे गुंडशाहीच्या, दडपशाहीच्या आणि खऱ्या अर्थाने लोकांचा जो आर्थिक, आज तुम्ही हे जे पार्किंगचे विषय असेल ज्याच्यामुळे त्रास आहे लोकांना, 800-850 रुपयाची पावती, कशा पद्धतीने आज मोकाट कुत्र्यांचा त्रास आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही उघडकीस आणू. आणि त्याच्यातून कोण ही मलाई खात होतं, त्याच्यामध्ये कुणाच्या खिशात हे पैसे जात होते, याच्यामधून काय काय गोष्टी केल्या जात होत्या, कसे इव्हेंट साजरे केले जात होते, हे आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू. आमच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहे. आता देखील आज निलेश लंके साहेब आणि सगळ्या पक्षाचे जे प्रमुख आहेत महाविकास आघाडीतले, यांच्याशी चर्चा चालू आहे. त्याचप्रकारे मित्र पक्ष जे आमच्या सोबत राहिले विधानसभा लोकसभेला, यांच्यासोबत पण एक पॉझिटिव्ह चर्चा चालू झालेली आहे. 1-2 दिवसात याच्यामध्ये सोक्षमोक्ष एक निर्णय होऊन जाईल आणि निश्चित प्रकारे याच्यामध्ये निवडणुकीचा अजेंडा ठरेल. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.